संदर्भातली बातमी। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळलेली आहे आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे। सुदैवानं जीवितहानी नाहीये। दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद आहे। दुसरीकडे बोरघाटामध्ये पाणी साचल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद आहे, तर जुना मुंबई पुणे महामार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद आहे। बोरघाटामध्ये जर आपण पाहिलं तर ही दृश्य समोर आली आहेत। महामार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद आहे। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याआधी दरड कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे हा महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि नवीन मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, सध्याची परिस्थिती काय? रात्री उशिरा जी आहे ती या मिसिंग लिंकच्या दुसऱ्या बोगद्याच्या आधी जी आहे ती ही दरड या ठिकाणी कोसळली। त्यानंतर आपण पाहिलं तर पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली। त्याच शेजारी असलेला मुंबईहून पुण्याला येणारा खबरदारीचा उपाय म्हणून तो देखील मिसिंग लिंकचा बोगदा जो आहे तो बंद केला की कुठली घटना जी आहे ती त्या ठिकाणी घडू नये यासाठी। आपण पाहिलं तर जुन्या रोड म्हणजेच बोरघाटातून जाणारी वाहतूक जी आहे ती पण पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आली, कारण बोरघाटामध्ये जे आहे ते सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं। त्या पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी अडकली। त्यामुळे खालापूरच्या टोल नाक्याच्या त्याच बाजूला जी आहे ती ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली। आपण पाहिलं तर जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देखील तीच परिस्थिती आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील खोपोली असेल किंवा खालापूर लोणावळ्याच्या भागात देखील सकल रस्त्यावर जी आहे ती पाणी आलेलं आहे। त्यामुळे पुण्याहून मुंबईला, मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जी आहे ती दोन्ही रस्त्यांनी पूर्णपणे बंद केलेली आहे। त्यामुळे मुंबईला जाणार असेल तर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून या ठिकाणी केलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून मावळ परिसर असेल किंवा आसपासच्या खालापूर खोपोली परिसरात पाऊस जो आहे तो सुरू होता। त्यातच काल हवामान खात्याने रेड अलर्ट जो आहे तो या भागांना दिल्यानंतर रात्रभर जो आहे तो मुसळधार या ठिकाणी पाऊस होता। त्याचाच परिणाम आपण पाहिला तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यावर जे आहे ते पाणी आलेलं आहे। त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती आणि मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक ही पूर्णपणे प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत बंद केल्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।